तुम्ही उपस्थिती होती, माननीय महोदय राज्यपाल सुद्धा होते. कसं बघता आजच्या कार्यक्रमाकडे, कारण अतिशय महत्त्वाचे विषय सुद्धा या कार्यक्रमात अधोरेखित केले गेले. आज राज्यपाल महोदय आचार्य देवव्रतजी आज इथं आले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कृषी विभाग पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे कृषी विद्यापीठ, पशुसंवर्धन विभाग, मत्स्य विभाग यांच्या माध्यमातून आजची खरं तरी कार्यशाळा राज्यपाल महोदयांच्या सूचनेनुसार आयोजित केली होती. या कार्यशाळेसाठी संपूर्ण राज्यातून सगळ्या राज्यातून कृषी विभागाचे सगळे आमचे अधिकारी, कृषी विद्यापीठाचे सगळे आमचे VC सकट सगळे शास्त्रज्ञ, आमचे कृषी विभागाचे ACS आणि सगळ्याच विभागाचे कमिशनर आजच्या या कार्यशाळेसाठी उपस्थित होते. आणि यातनं राज्यपाल महोदयांनी भविष्यामध्ये नैसर्गिक शेती करणं का गरजेचं आहे आणि नैसर्गिक शेती करण्याचा उद्देश आणि त्यातून माझ्या शेतकऱ्यांना होणारे फायदे आणि रासायनिक खताच्या बाबतीमध्ये भविष्यामध्ये आपण तो कमी वापर केला पाहिजे. कीटकनाशक असतील, यातनं निश्चित प्रकारे शेतकऱ्यांबरोबरच सर्वसामान्य माणसाला त्याचा किती भविष्यामध्ये मोठा त्याला काही गोष्टीला सामना करावा लागणार आहे याविषयी खूप साधारणतः 1 तास 40 मिनटं त्यांनी आम्हा सर्वांना एक नैसर्गिक शेती संदर्भामध्ये मार्गदर्शन केलं. आणि निश्चित प्रकारे आम्ही आज जे सगळेजण हजर होतो, आमचा कृषी विभाग असेल, आमच्या सगळेच पशुसंवर्धन विभाग असेल, आमचे विद्यापीठाचे आमचे VC असतील, शास्त्रज्ञ असतील, यातनं कुठेतरी निश्चित प्रकारे त्यामधनं निश्चित प्रकारे त्यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्याचा मार्गदर्शनाच्या बाबतीमध्ये लाभ घेऊन भविष्यामध्ये या राज्यामध्ये निश्चित प्रकारे या नैसर्गिक शेतीकडे माझा शेतकरी कसा वळला जाईल, तो सहभागी कसा होईल, यासाठी भविष्यामध्ये आमचे सर्वांचे प्रयत्न राहतील. आम्हा राज्यात गेल्या काही दिवसांपासून बघितलं तर थंडी जी आहे ती चांगल्या प्रमाणावर सुटली आहे. रब्बी पिकांच्या बाबत शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्री म्हणून तुम्ही काय आवाहन कराल? थंडी आपल्याला माहिती आहे, पाऊस जादा झालेला आहे, उन्हाळा कडक होता आणि ह्या वर्षी एक हवामान शास्त्रज्ञांचं भाकीत आहे की ह्या वर्षी थंडी या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पडेल. आणि थंडी आपल्याला पाहतो की गेली 5-6 दिवस झालं या राज्यामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये थंडी पडते. त्यामुळं रब्बी पिकावरती त्याचा परिणाम आपण म्हटलं त्याप्रमाणे परिणाम अजून हे चाललेलं आहे. त्यामुळं परिणाम होऊ नये किंवा रब्बी पिकाला त्याचा धोका होऊ नये यासाठी आमच्या कृषी विभागाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे माझ्या शेतकरी बांधवांनी कुठल्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे ही काळजी आमचा कृषी विभाग हा प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या दारोदारी जाऊन, बांधावरती जाऊन एक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आमचा कृषी विभागाच्या माध्यमातून सुरू आहे. तर निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना मी एवढं सांगतो की आता हवामान बदलामुळं थंडी पडते, अतिवृष्टी होते, पाऊस जादा पडतोय, दुष्काळ पडतोय. त्यामुळं थोड्या काही गोष्टी याला सगळ्यांना सामोरं जावंच लागेल. आणि शेवटी या गोष्टी सगळ्यांचा एक विचार करून, ह्या संकटाचा विचार करून भविष्यामध्ये माझ्या त्या शेतीवरती त्याचा काय परिणाम होऊ नये यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे हे कृषी माध्यमाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जातं आहे. मामा, काही राजकीय प्रश्न आहेत. आपण जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि असं असतानाच प्रदीप गारटकर जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांची नाराजी आहे ती समोर येते. काय नेमकं या सगळ्या भोवती तुम्ही आहात का? तुम्ही या गोष्टीची माहिती घेतलीत का? गारटकरांशी काही बोलणं तुमचं होतंय का? कारण तुमच्या कार्यपद्धतीवर पण मोठ्या प्रमाणात त्यांनी टीका केलेली आहे. शेवटी कार्यपद्धती तुम्हाला माहिती आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार असतो, प्रत्येकाला करायचा असतो. शेवटी कुठल्याही निवडणुकीमध्ये आपण ज्यावेळेस एखादा त्या भागातला सर्वे करतो आणि सर्वेमध्ये ज्याचं नाव येईल किंवा ज्याचा सर्वे पुढं असेल, ज्याला लोकांची सहमती असेल, त्याला खरं तर आपण सगळ्याला माहिती आहे की आपल्याला निवडणुकीसाठी उभा करावं लागतं. आणि भरत शहा साहेबांचं नाव जे शेट आपण जे आता इंदापूरच्या नगराध्यक्ष उभा केलेत त्यांचं सर्वेमधून नाव आलं आणि शहा कुटुंबाचं खूप मोठं योगदान हे इंदापूर शहरासाठी आहे. त्यांचे आजोबा असतील, त्यांचे वडील असतील, त्यांचे चुलते असतील, या सर्वांनी इंदापूर शहरामध्ये ही खूप मोठी पदं भूषवलेली आहेत. सहकाराचा त्यांना अनुभव आहे. बँकेचे ते चेअरमन होते, कारखान्याचे खूप दिवस त्यांचे चुलते व्हाईस चेअरमन होते, ते स्वतः होते. त्यामुळं निश्चित एक सर्वेमध्ये त्यांचं नाव आल्यामुळं राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार साहेबांनी त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळं कदाचित गारटकर दादा नाराज झाले असावेत
आणि त्यातनं त्यांना ते कधीतरी बोलले असावेत. शेवटी निवडणुकीमध्ये ठीक आहे, हार जीत असते आणि शेवटी जे सर्वेमधनं जे लोकांमधनं जे नाव येतं ते पक्षाला ते मान्य करावं लागतं आणि ते आम्ही ते मान्य केलेत आणि हे दादांना पण माहिती आहे. पक्षनिष्ठेला इथं महत्व नाही का? म्हणजे जर ते आतापर्यंत पक्षनिष्ठेला महत्त्व 100% आहे. विधानसभेची निवडणूक आता 1 वर्षभर झालेली होती. 1 वर्षापूर्वी शहा कुटुंबाने मी स्वतः निवडणुकीसाठी उभा असताना माझ्या निवडणुकीमध्ये त्यांनी मला सहकार्य केलं होतं, माझं काम केलं होतं. शेवटी जर त्यांच्या मनात जर नसतं, त्यांनी माझं काम केलं नसतं, त्या 1 वर्षापूर्वीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मला सहकार्य केलं होतं. त्यामुळे पक्षनिष्ठा याला म्हणताच येत नाही ना. शेवटी आपण जे म्हणतो 1 वर्षापूर्वीच त्यांनी माझं निवडणुकीमध्ये काम केलं होतं. 12-14 अजितदादांवर त्यांनी खापर फोडलाय किंवा अशा पद्धतीने त्यांनी मी तुम्हाला सांगतो, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. गारटकर दादा कालही आमचे नेते होते, आजही आहेत, उद्याही राहतील. पण कुणावरती खापर फोडण्यामध्ये अर्थ नसतो. शेवटी बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार असतो आणि या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना माहिती 2 तारखेला निवडणूक आहेत आणि आज निवडणुका जवळ आहेत. तुम्हा सर्वांना माहिती आहे की शेवटी कुठलाही पक्ष किंवा कुठलीही संघटना ही जनमानसामध्ये ज्याचं सर्वेमध्ये नाव येईल, ज्याची प्रतिमा चांगली त्याला ते उमेदवारी दिली जाते. त्याप्रमाणे पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार साहेबांनी तो निर्णय घेतलेला असावा. गारटकरांचं मनधरणी करायला तुम्हाला कुठे अपयश आले का? कारण की त्यांनी आता वेगळी भूमिका घ्यायचं ठरवलंय. वेगळी भूमिका घेण्यापेक्षा मनधरणी करण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला, परंतु शेवटी आपल्याला माहीत नाही त्यांना काय त्यांचं हे झालं असेल. मनधरणी करण्याचा शेवट मी मागाशी सांगितलं, ते आमचे कालही नेते होते, आजही आहे, उद्या पण राहतील. दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या बद्दल अनेक चर्चा आहेत. कारण आपण जर बघितलं तर स्थानिक पातळीचं राजकारण आणि किंबहुना विधानसभेचं राजकारण वेगळं आहे. त्यामुळे आगामी काळात दोन्ही पक्ष परत येतील, शरद पवार अजित पवार एकत्र येतील अशा चर्चा आहेत. आता ह्या चर्चाच आहेत. त्यामुळं हा विषय तुम्ही आमचे नेते अजितदादा पवार साहेबांना जर विचारलं तर त्याचं उत्तर योग्य मिळेल. जे नेते जरी कार्यकर्ते संभ्रमात आहेत, कार्यकर्ते संभ्रमात वगैरे नाहीत. शेवटी ह्या निवडणुका स्थानिक पातळीवरती असतात आणि स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातात. त्यामुळं कदाचित स्थानिक कार्यकर्त्याला जे योग्य आहे त्याप्रमाणे प्रत्येकाने त्या भूमिका वेगळ्या आहेत. त्यामुळे ह्यामध्ये मला तर माझे वाटत नाही, कारण का बऱ्याच ठिकाणी युती आता बघतो. इंदापूरची युती पाहिली तुम्हाला वेगळं दिसेल, बारामतीचं असेल तर वेगळं दिसेल, सासवडचं असलं तर वेगळं दिसेल. त्यामुळे हे प्रत्येकाच्या स्थानिक पातळीवरचे विषय असतात. त्यामुळं या बाबतीमध्ये आज मी इंदापूरचं आहे, आमच्या एका राष्ट्रवादी पक्षाविरोधात सगळे पक्ष आज एकत्र आलेत. ठीक आहे, त्यात हे प्रत्येकाच्या तिथल्या स्थानिक परिस्थितीवर हे अवलंबून असतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.